विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ऑडिओ व्हिज्युअल कम्युनिकेशन या चॅप्टर्समध्ये ओपनशॉट व्हिडिओ एडिटर सॉफ्टवेअरचे प्रश्न आणि उत्तरांचा अभ्यास करणार आहोत। पहिला प्रश्न आहे बहुविकल्पीय प्रश्न। प्रतिमा क्लिक करण्यासाठी आपण कोणते उपकरण वापरू शकतो? करेक्ट ऑप्शन आहे डिजिटल कॅमेरा। इंटरनेटच्या मदतीने व्हिडिओ बनवण्यासाठी आणि पाठवण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? करेक्ट ऑप्शन आहे ए वेब कॅमेरा। व्हिडिओ बनवण्यासाठी प्रतिमा कुठे जोडल्या जातात? करेक्ट ऑप्शन आहे बी टाइमलाइन। ओपनशॉट एडिटरमध्ये ध्वनी फाइल्स कुठे समाविष्ट केल्या जातात? करेक्ट ऑप्शन आहे डी ट्रॅक्स। आपण फक्त ओपनशॉट एडिटरमध्ये चित्र जोडू शकतो का? करेक्ट ऑप्शन आहे नाही। आता आपल्याला रिक्त स्थान भरायचे आहे। ऑडिओ फाईल ड्रॅग आणि ड्रॉप करून टाइमलाइन वर वेगळ्या ट्रॅकमध्ये जोडा। ओपनशॉट एडिटरच्या सहाय्याने आपण ध्वनीसह प्रतिमा एकत्र करून व्हिडिओ बनवू शकतो। ओपनशॉट एडिटरच्या मदतीने चित्र निवडा, राईट क्लिक करा आणि त्यांना टाइमलाइनमध्ये जोडा। फाइल्स इंपोर्ट करण्यासाठी टूलबार मधील प्लस चिन्हावर क्लिक करा। वेब कॅमेरा हे इनपुट उपकरण आहे। आता आपल्याला ट्रू आणि फॉल्स चेक करायचे आहे। आपण फक्त ओपनशॉट एडिटरच्या मदतीने फोटो काढू शकतो। फॉल्स। ओपनशॉट एडिटर इंटरनेटवर मुफ्त उपलब्ध आहे। ट्रू। वेबकॅमच्या मदतीने आपण व्हिडिओ चॅटिंग देखील करू शकतो। ट्रू। टाइमलाइनवर ओळी असतात। ट्रू। आता आपल्याला थोडक्यात प्रश्नांचे उत्तर लिहायचे आहे। डिजिटल कॅमेरा म्हणजे काय? डिजिटल कॅमेरा फोटो कॅप्चर करण्यासाठी वापरला जातो। डिजिटल कॅमेऱ्याच्या मदतीने आपण कोणत्याही प्रकारच्या फोटो क्लिक आणि रेकॉर्ड करू शकतो। पुढचा प्रश्न आहे ट्रॅक म्हणजे काय? फाईल इथे ठेवली जाते। पुढचा प्रश्न आहे प्रीव्यू विंडोचे कार्य काय आहे? आपण याचा वापर प्रथम आउटपुट पाहण्यासाठी करू शकतो। पुढचा प्रश्न आहे टाइमलाइनवर चित्र ठेवण्यासाठी कोणत्या पायऱ्या आहेत? ड्रॅग अँड ड्रॉपच्या मदतीने आम्ही टाइमलाइनवर फोटो व्यवस्थित करू शकतो। पुढचा प्रश्न आहे प्रोजेक्ट फाईल टॅब स्पष्ट करा। प्रोजेक्ट फाइल्स टॅब तुमच्या प्रोजेक्टमध्ये आयात केलेल्या सर्व मीडिया फाइल्स, व्हिडिओ, ऑडिओ, प्रतिमा व्यवस्थापित करण्यासाठी एक मध्यवर्ती केंद्र म्हणून काम करते। पुढचा प्रश्न आहे ओपनशॉट एडिटरमध्ये व्हिडिओ कसा तयार करायचा? ओपनशॉट एडिटरमध्ये व्हिडिओ कसा तयार करायचा? पायरी 1
टूलबार वरील प्लस चिन्हावर क्लिक करा किंवा प्रतिमा ब्राउज करा आणि काही फोटो ड्रॅग आणि ड्रॉप करा आणि तुमच्या संपादन कार्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रोजेक्ट फाइल्स विंडोमध्ये जोडा। पायरी 2, ड्रॅग अँड ड्रॉपच्या मदतीने आम्ही टाइमलाइनवर फोटो व्यवस्थित करू शकतो। पायरी 3, वेगवेगळ्या अंतराने ध्वनी फाइल्स जोडा। पायरी 4, तुमच्या प्रकल्पाचे पूर्वावलोकन पहा। पुढचा प्रश्न आहे, व्हिडिओमध्ये ध्वनी फाईल टाकण्यासाठी पायऱ्या स्पष्ट करा। पायरी 1, ड्रॅग अँड ड्रॉपच्या मदतीने आम्ही टाइमलाइनवर फोटो व्यवस्थित करा। पायरी 2, ड्रॅग अँड ड्रॉपच्या मदतीने वेगवेगळ्या ट्रॅकवर वेगवेगळ्या अंतराने ध्वनी फाईल जोडा। इथे जे आम्ही शब्द दिलेला आहे याले कट करून टाका, हे लिहू नका।